हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। खरं तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय केलेला आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या शतकामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी साम्राज्याचा विस्तार संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर पसरवला। आणि त्याच धर्तीवरती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा या मराठी साम्राज्याच्या विस्तारामध्ये वाढ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। आणि त्यांनी इंदूरमध्ये काम करत असताना अतिशय सर्वसमावेशक काम केलं, अतिशय आदर्श असा राज्यकारभार केला। आणि त्यांचा हा राज्यकारभार संपूर्ण देशभर नाही तर जगभर त्यांच्या राज्यकारभाराची कीर्ती उमटली। तुम्हा सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वाराणसीमध्ये एक मणिकर्णिका घाट बांधला होता। आणि त्या घाटाला जर आपण बघितलं तर 4000 वर्षापूर्वीची परंपरा आहे। 1771 साली हा घाट बांधला आणि हा घाट उद्ध्वस्त करण्याचं पाप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं। खरं तर नरेंद्र मोदी हे वाराणसीचे प्रतिनिधित्व करतायत आणि वाराणसीमध्येच हा घाट उद्ध्वस्त केला जातो की ज्या घाटाला ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आहे। आणि ही परंपरा पुसण्याचं काम म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं काम पुसण्याचं काम या उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेलं, त्या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा जो वाराणसीचा जो घाट आहे मणिकर्णिका घाट, ह्या घाटाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। भगवान विष्णू यांचा मणी या ठिकाणी पडला होता अशी कथा सांगितली जाते। आणि त्याचबरोबर या नावानंच या घाटाची निर्मिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केली। हे करत असताना या घाटावरती गंगा नदीची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी आखली होती। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे चक्र पुष्पकर्णी कुंड या ठिकाणी निर्माण केला होता। आणि हा कुंड त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्री शंकराच्या मूर्ती त्याचबरोबर अहिल्यादेवींच्या मूर्ती या घाटामध्ये बसवण्यात आल्या होत्या। हा घाट बुलडोझरच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत असताना या मूर्तींची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे, असं आपण अनेक माध्यमाद्वारे आपण पाहिलं। आणि ही गोष्ट खरं तर हे सरकार एकीकडं हिंदू धर्माची लांगुलचालन करतं आहे आणि हिंदू धर्माचीच म्हणजे जी संस्कृती आहे ती संस्कृती पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होते। आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील सर्व समाजाच्या लोकांना, सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी याचा जाहीर निषेध केलेला आहे। तुम्हा सर्वांना माहीत आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जर कार्य बघितलं तर त्यांची राज्यकारभार जर तुम्ही बघितला तर सुशासन आणि न्यायप्रिय कारभार त्यांचा होता। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर होत्या। महिलांसाठी त्यांनी आदर्श नेतृत्व उभा केलं। त्याचबरोबर त्यांच्या राज्यामध्ये शांतता आणि सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणावरती त्यांनी निर्माण केली होती। आणि लोककल्याणकारी धोरणं त्यांनी आपल्या राज्यामध्ये राबवली। आणि असा आदर्श प्रशासन, धर्मावरती निष्ठा आणि लोकसेवेचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे पाहिलं जातं। आणि हे होत असताना वाराणसीमध्ये तुम्ही एकीकडं पुण्यश्लोक अहिल्या मातेची पुतळा उभा करण्याचं काम करता आणि दुसरीकडे तुम्ही त्यांनी बांधलेला जो ऐतिहासिक घाट आहे तो घाट पाडण्याचं पाप करता। हे पाप आपण कशासाठी करता? खरं तर ह्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत आणि ती जपण्याची आपल्या देशाची संस्कृती आहे। आणि ती संस्कृतीलाच कुठंतरी फाटा द्यायचा आणि समाजामध्ये तेढ, धर्माधर्मामध्ये तेढ, जातीमध्ये कशी भांडणं लागतील असाच हा प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आज मला या ठिकाणी थोडंसं याच्या संदर्भामध्ये अनेक पक्षानं पत्रकार परिषदा घेतल्या। आपल्या या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या कन्या आहेत आणि महाराष्ट्राला एक त्यांचा आगळा वेगळा त्यांच्याबद्दलचा एक अभिमान आहे। विशेष करून कुठल्याही महात्म्यांना एका जातीमध्ये न गुंतवून ठेवता सर्वच जाती धर्माचे लोक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती प्रेम करतात। जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील,
अनेक महात्म्यांचं आपल्याला या ठिकाणी नाव घेता येईल. हे सगळे महात्मे जरी एका जातीमध्ये जन्माला आले तर त्यांनी जातीपुरतं काम न करता सर्व समाजाला आणि सर्व जातीला सर्व धर्माला प्रेरणा देण्याचं काम केलं. आणि हे काम करत असताना या देशाची अखंडता, या देशामध्ये हा देश कसा अखंड राहील असा प्रामाणिक प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळामध्ये हे होताना दिसत नाही, हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतोय. सहजागी तुम्ही उदाहरण घेतलं तर मी सांगेल की अजून एक माझ्यापुढे एक विषय आहे की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक समाजामधला, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला या ठिकाणी आपलं लोकशाहीच्या माध्यमामधून म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आपल्याला बाबासाहेबांच्या घटनेनुसार प्राप्त झालेला आहे. आणि तो घटनेनुसार अधिकार प्राप्त होत असताना आपण आपल्या कोणत्याही कामासाठी आंदोलनं करू शकतो, उपोषणं करू शकतो, लोकशाहीच्या मार्गाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन उभा करू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून आता मध्यंतरी धनगर समाजाचा एक प्रश्न आहे की अनुसूचित जमातीचा गेली 60 वर्ष प्रलंबित आहे. आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत मिळावी म्हणून गेली 60 वर्षे देशामध्ये, राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, मात्र सरकारला काय जाग आली नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगेल की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लबाड मुख्यमंत्री आहेत. हे कधीही खरं बोलत नाहीत. ज्या त्यांनी आजपर्यंत गोष्टी केल्या त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. तुम्ही बारकाईने अभ्यासा, तुम्ही सगळे पत्रकार आहात. जे ते सांगतील ते करतच नाहीत. 2014ला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचं सरकार आले की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत आम्ही लागू करतो, पहिल्या कॅबिनेटमध्ये. आज 2025 आहे. म्हणजे कधीच खरं बोलायचं नाही, नसतं बिंबीच्या देठापासून बोलायचं, पण खोटं बोलायचं. आणि सगळ्या समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करायची. तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की या राज्यामध्ये आज जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे पूर्णतः जातीवादी सरकार आहे. आणि या सरकारनं पहिल्यांदा तर हिंदू मुस्लिमांच्या मध्ये फूट पाडली. त्याच्यानंतर बारकाईने बघा मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडली. त्याच्यानंतर तेवढ्यावरती थांबले नाही तर ओबीसी समाजामध्ये सुद्धा त्यांनी जातीमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि त्याला ते यशस्वी झालेले आहेत. तर मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला एकच सांगेल की बाबांनो, हे जे सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे. ह्या सरकारवरती कुणी विश्वास ठेवला नाही पाहिजे. आमचा एक बांधव आहे जालन्याचा, दीपक बोराडे नावाचा. या बांधवानं जालन्यामध्ये उपोषण केलं आणि ते उपोषण त्याचं 14 दिवस चाललं. जवळपास जालन्यामध्ये 7 ते 8 लाख लोक त्यावेळेला त्यांनी जमा केली आणि उपोषण सोडलं. मात्र 21 जानेवारीला मुंबईमध्ये जाऊन मुंबई चक्का जाम करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्यामध्ये आणि मराठा समाजामध्ये सुसंवाद आहे. हा सुसंवाद राखून सगळ्या जातींचा प्रश्न कसा सोडवता येईल असा प्रामाणिक प्रयत्न न होता त्यांनी 21 जानेवारीला मुंबईला जाण्याचं ठरवलं. मात्र त्यांना 2 दिवसापूर्वी सरकारनं झुंडशाहीच्या मार्गाने त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांना डांबून ठेवलेलं आहे. म्हणजे या सरकारला धनगर समाजाला काही द्यायचं नाही. ज्या समाजानं ही भारतीय जनता पक्षाचं सरकार आणले या राज्यामध्ये, खरं तर मी धनगर समाजातील तमाम धनगर बांधवांना या तुमच्याद्वारे निवेदन करतो की बाबांनो, हे जे सरकार आहे ते फसवं सरकार आहे. या सरकारनं तुमच्यावरती अन्याय केलेला आहे आणि या सरकारला तुम्ही आणलेलं आहे निवडून, तर हेच सरकार उलटून टाकण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागणार आहे. तरच कुठंतरी आपल्याला समाधान मिळणार आहे. जातीमध्ये जातीची जनगणना करण्याचं ठरवलं, नसती घोषणा केली, परंतु त्याचा कार्यक्रम काय मोदी सरकार जाहीर करायला तयार नाही आहे. म्हणजे फक्त फसवेगिरीच्या पलीकडं या सरकारनं अजिबात काही केलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या निवडणुका, कुठलीही निवडणूक पारदर्शकपणे व्हायला तयार नाही. निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय. लाखो रुपये, कोटी रुपये वाटले जात आहेत. मतं विकत घेतली जात आहेत. मशीन मॅनेज केले जात आहेत. काही करा पण सरकार हे आपलं आलं पाहिजे अशा वृत्तीनं हे भाजपचं सरकार म्हणजे तयारी करतंय किंवा तयार झालेलं आहे. आणि म्हणून भविष्यात मी आपणाला एकच सांगेल की जे मणिकर्णिका घाट जो उद्ध्वस्त केलेला आहे, की ज्या अहिल्यादेवींच्या स्मृती आहेत त्या स्मृतीमध्ये ज्या
मूर्ती फुटलेल्या आहेत त्या मूर्तींचं व्यवस्थितरित्या जतन झालं पाहिजे. मणिकर्णिका घाटाची तुम्ही सांगताय की इकडे आम्ही विकास करतोय, विकास करत असताना जुन्या आणि मजबूत असणाऱ्या इमारती पाडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हे अतिशय चुकीचं केलेलं आहे. याचं तुम्हाला प्रायश्चित्त भोगावंच लागेल. आणि भविष्यात तुम्ही जे दीपक बोराड्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन कृपा करून तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावरती गंभीर असा परिणाम होईल. एवढंच फक्त मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 992264 3104. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.